प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला आणि शाईफेक प्रकरणातली ही महत्त्वाची अपडेट आहे। आरोपी दीपक काटे भवानेश्वर शिरगिरेला पोलीस अधीक्षकांसमोर आता हजर करणार आहेत। दोघांवर सुद्धा जामीनपात्र कलम लावल्यानं प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांसमोर त्यांना हजर केलं जाईल। हल्ला करणाऱ्या दीपक काटे भवानेश्वर शिरगिरे विरोधात कोणतीही गंभीर कलम नाहीत। प्रवीण गायकवाड यांनी असा हा गंभीर आरोप केलाय। हल्ला करणाऱ्या दीपक काटेला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते असाही आरोप केलेला आहे प्रवीण गायकवाड यांनी। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत। अनिकेत, आपण बघू शकतोय दीपक काटेवर सध्या गंभीर आरोप केल्याचं बघायला मिळत आहे प्रवीण गायकवाड यांनी। काय अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या? गौरी, नक्कीच आपण जर बघितलं गेलं तर संभाजी ब्रिगेडचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत प्रवीण गायकवाड यांचं जे शाईफेक प्रकरण आहे त्यामध्ये आता आरोपी दीपक काटे असतील, भुवनेश्वर शिरगिरे असतील, हे जे आहेत ते आज देखील त्यांना सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सोलापूर पोलीस अधीक्षकांसमोर जे आहे त्यांना आज हजर करण्यात येणार आहे। खरं तर त्यांच्यावर जामीनपात्र गुन्हे जे आहेत ते दाखल केल्यानं प्रवीण गायकवाड यांनी संशय व्यक्त केला होता। त्याचबरोबर विरोधी पक्षातील नेत्यांनी देखील याबद्दल संताप व्यक्त केला होता की त्याला जामीनपात्र गुन्हे कसे काय केले। खरं तर 326 सारखे गुन्हे जे आहेत त्याच्यावरती लावावेत अशी देखील मागणी प्रवीण गायकवाड यांनी केली होती। मात्र आता जे आहेत त्यांना पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये जे आहेत त्यांना समोर करण्यात येणार आहे। खरं तर ही प्रक्रिया जी आहे ती कालच होणार होती, मात्र काल नक्कीच खरं तर त्यांना या दोघांनाही हजर केलं असता नेमकी काय माहिती समोर येते हे बघणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।